खटावमध्ये सोमेश्वर मंदिरामध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं आरग, लक्ष्मीवाडी, शिंदेवाडी, लिंगणूर खटाव, संतोष जानेरावाडी या गावातील सर्व गावचे प्रमुख, सरपंच, चेअरमन आणि मान्यवर नेते मंडळी, सर्व प्रमुख कार्यकर्ते, बंधू भगिनी, पत्रकार इथं उपस्थित राहिले आणि एवढ्या मोठ्या संख्येने राहिले की ह्या सोमेश्वर मंदिरामध्ये आज विजयाचा गुलालच झाला काय असं वाटतं आहे। तर भरपूर सहकार्य इथल्या खटाव गणामध्ये सन्माननीय आपले लाडके आमदार यांनी पूर्ण या मतदारसंघामध्ये एवढे विकास मोठ्या प्रमाणात केला आहे। त्या विकासाच्या जोरावर आणि या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादानं इथं भरपूर प्रमाणात आपल्या भारतीय जनता पार्टीला दोन्ही उमेदवारांना भरघोस प्रमाणात मतदान करतील। आता भरपूर विकासाची गंगा झालेली आहे, पण किरकोळ कामं काहीतरी राहिलेले आहेत। त्या भाऊंच्या आशीर्वादानं, त्यांच्या प्रयत्नानं आणि ह्या दोन्ही आमच्या उमेदवारांच्या मदतीनं, सहकार्यानं राहिलेली उर्वरित जी कामं आहेत ती तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं ही पूर्ण त्यांनी करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आणि आता आज बोलल्याप्रमाणे भरपूर विकास कामं झालेले आहेत, प्रमुख रस्ते झालेले आहेत, दवाखाने झाले आहेत, इमारती झालेल्या आहेत, वैयक्तिक कामं झालेली आहेत। पण सर्व आता इरिगेशन भाग झाल्यामुळं शेतात जाण्यासाठी रस्त्याचा थोडा मतदारसंघात प्रचार करत असताना अनुभव आलेला आहे। तर आता पाणंद रस्ते म्हणून शासनानं योजना काढलेली आहे आणि ते आमचे भाऊ आमच्या ह्या मतदारसंघामध्ये पूर्ण जिथं जिथं शेतकऱ्यांना रानात जायला, वस्तीवर जायला, आपल्या शेतात जायला जे अडचणी आहेत त्या फक्त शेतकरी बंधूंना नम्र विनंती आहे की त्यांनी जागा द्यावी। आणि आमचे पिंटू पाटील, रावसाहेब पाटील चेअरमन, आमचे संतोषवाडीचे सरपंच, जानेरावाडीचे सरपंच हे सर्व ताकदीचे इथं मंडळी आहे। तुम्ही मागाल ते द्यायची यांची सर्वांची तयारी आहे। आणि मी जिल्हा परिषदचा उमेदवारच्या मिस्टर या नात्यानं मी तुम्हाला सांगू शकतो की आरग जिल्हा परिषदमध्ये जो काही निधी येईल तो प्रत्येक भागामध्ये जो वाटणीचा जो प्रकार आहे ते वाटणी आपली निश्चितपणानं चांगल्या प्रकारे आणि न्याय देऊ आणि तुम्ही सर्वांनी मतरूपी आशीर्वाद द्यावा। आणि ते तुम्ही मतदान देऊन निवडून आल्यानंतर ह्या दोन्ही उमेदवारांच्या वतीनं मी सांगतो की तुम्हाला ते पश्चाताप होणार नाही, तुम्हाला आनंदच होईल की मी चांगले उमेदवार आम्ही निवडून दिलो आणि त्या चांगल्या उमेदवाराकडून आपल्याला या भागाचा विकास सन्माननीय आमदार घोरपडे सुरेशभाऊ खाडेंच्या प्रयत्नातून करून घ्यायचा आहे। एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।